अंत्रोळीकर नगर भाग 2 परिसरात प्रगती लॉन्सचे मालक महेश धनवानी यांनी पावसाळी नाला अडवून टाकल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। पावसाळ्यात या भागात पाणी तुंबून रस्त्यावर व घरामध्ये शिरत असून रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। याबाबत सामाजिक कार्यकर्ते अमित अंजनाळकर यांनी संताप व्यक्त केला। त्यांनी सांगितले की शहर विकासासाठी अमृत योजना व स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे झाली, मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची असून त्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे। त्यामुळेच नागरिकांना अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे। आयुक्त साहेबांनी या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। अंजनाळकर पुढे म्हणाले की प्रगती लॉन्स मालकाने नाला बंद करून नागरिकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण केलाय। प्रशासनाने तात्काळ हा अडथळा दूर करून नाल्याचा मार्ग मोकळा करावा, अन्यथा नागरिकांचा संताप उफाळून येईल आणि आंदोलनाची वेळ येईल असा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महापालिका प्रशासनाने तात्काळ चौकशी करावी अशी स्थानिक नागरिकांचीही मागणी होत आहे। जय भीम। मी अमित कुमार अंजनाळकर। मी इथं अंत्रोळीकर नगर भाग 2 मध्ये आलेलो आहे। इथं नागरिकांच्या समस्या आहेत। सगळ्यात मोठी समस्या ही ड्रेनेज लाईनची आणि पावसाळी नाल्याची समस्या आहे। ड्रेनेज लाईनची कामं या सोलापूरमध्ये स्मार्ट सिटीतून आणि अमृत योजनेतून भरपूर झालेली आहेत। त्यांना त्याच वेळेस काम करताना मी सांगत होतो की तुम्ही जो ड्रेनेज लाईनचा पाईप टाकताय त्याचा व्यास खूप लहान आहे, नागरिकांना याचा नंतर दुष्परिणाम भोगावा लागणार आहे, त्रास होणार आहे। त्याचा त्रास अजून ती योजना कंप्लीट झालेली पण नाही। कंत्राटदाराने त्या पैशाचा चुराडा कसा केला, कॉर्पोरेशननं त्या पैशाचा चुराडा कसा केला हे त्यांना माहित, त्यांची चौकशी झालीच पाहिजे। पण सध्या नागरिकांना इथे त्रास होतोय आणि अनेक महिन्यांपासून त्रास होतोय। याला आणखी एक मेन कारण म्हणजे एका व्यक्तीने प्रगती लॉन इथं तयार केलं, महेश धनवानी त्याचं नाव। त्याच्या लॉनच्या खालून एक पावसाळी नाला जातो। पावसाळी नाला त्याने तिथे लॉनच्या खालून आउटलेट दिलं आणि तेच पाणी तिथून पुढे काय ड्रेनेज लाईनला कनेक्ट झालेलं नाही किंवा काय नाही। पूर्ण तिथली झोपडपट्टी, भाग्योदय सोसायटी वरून येणारं सगळं पाणी हे या एरियामध्ये येतं। येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना इथे त्रास होतो। अनेक इथले नागरिक ज्यांनी कष्टाने इथं स्वतःचं घर बांधलं, इथं राहतात, ते इथे जाताना पडतात। वृद्ध व्यक्ती इथं पडलेले आहेत, अनेकांना लागलेला आहे। महिला त्रास होतोय। या ठिकाणी मुस्लिम समाज देखील राहायला आहे। नमाजला जाताना त्यांनी काय अशा गटरीच्या पाण्यातून जायचं का? कपडे घाण करत जायचं का? आणि हे सगळं आता हे होतंय, याला कारण म्हणजे महेश धनवानी, त्याचं प्रगती गार्डन तिथला त्याचा हॉल आहे। तर त्या व्यक्तीला हे सगळं काम आता त्याने पूर्ण केलं पाहिजे किंवा महानगरपालिकेने त्या व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे। जर तो म्हणत असेल की माझ्या ओळखीचे अनेक पोलीस अधिकारी आहेत, माझ्या ओळखीचे अनेक कॉर्पोरेशनचे अधिकारी आहेत, मग त्याने जे काम केलेलं आहे ते काम कुठल्या अधिकाऱ्यानं धरून केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणं गरजेचं आहे। त्या एका व्यक्तीमुळे जर सगळ्या नागरिकांना नाहक त्रास होतोय तर हा त्रास इथून पुढे हे नागरिक सहन करणार नाहीत आणि यानंतर हे असंच चालू राहिलं महानगरपालिकेवरती मोर्चा नेण्यात येईल आणि त्या आउटलेट बंद करण्यात येईल। त्या आउटलेट बंद केल्यानंतर त्याला कॉन्क्रीट लावल्यानंतर त्याच्यानंतर मग कुणाला त्रास होईल त्यावेळेस होईल, त्या प्रगती गार्डनला त्रास झाला तरी चालेल, पण इथल्या नागरिकांना त्रास नाही झाला पाहिजे। या प्रकारे इथून पुढचं काम होईल। धन्यवाद।